हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं जे कॅरेक्टर आहे ते तसं तर जुनंच आहे, पण बरेच मध्ये आता मला वाटतं 2-1 महिने मी ब्रेक दिला. कारण मला असं वाटत होतं की फालतू कशाला ते उगाचच आपल्यामुळे व्ह्यूज जातात, ते आताही होणारच आहे म्हणा. बट ठीक आहे, म्हणजे मला तेव्हा वाटलं की जाऊ दे, काय एवढं काही हे कॅरेक्टरला एवढं इम्पॉर्टन्स देण्या इतकं ते कॅरेक्टर नाही आहे. आणि आता काही इम्पॉर्टन्स देण्यासाठी मी हे पॉडकास्ट करते असंही नाही आहे, पण एक असं टॉपिक मिळाला आहे किंवा एक काहीतरी कॉन्टेंट मिळालं आहे ज्याच्यावरती पॉडकास्ट होऊ शकतं. म्हणून म्हटलं की कायमची सुट्टी तर आपण दिलेली नाही आहे, आपण कधी कोणावरही पॉडकास्ट करू शकतो. मेरे मन में आया मैंने पॉडकास्ट बनाया असं आहे ना आपलं. त्याच्यामुळे मग म्हटलं आज आपण हिच्यावर पॉडकास्ट करूया. हां, मला तर कळतच नाही आहे की मी काय वेगळं करते का. म्हणजे मला ना इतर बायकांसारखं कधी कधी की मस्त घरात राहावं, स्वयंपाक बनवावा, जेवण वगैरे करून असं नट्टापट्टा करून राहावं, नवऱ्याची वाट बघावी, काही लागलं तर नवऱ्याला सांगावं. पण माझं तसं नाही आहे ना. हां, मी सगळं स्वतःवरच घेतलं आणि सेल्फ इंडिपेंडेंट काय ते म्हणतात ते ते मी बनली. आणि त्याच्याने मला इतकं म्हणजे आता असं वाटतंय की मला आता या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. मुलांना एकटं घेऊन जाणं आणि एकटं राहणं आणि सगळ्या गोष्टी एकटीने करणं, ह्या जबाबदाऱ्या मी घेतल्या खऱ्या, पण खरंच म्हणजे हे मी वेगळं काहीतरी करते का आणि त्याचं माझ्यावरती जरा जास्तच बर्डन टाकण्यात आलं आहे का. हां, मग मी सगळं करायचं, मीच सगळं हे करायचं, कोणाचीही हेल्प नाही. या गोष्टींचा आता मला खरंच त्रास होऊ लागला आहे. हां, मुलांना असं झोपेतनं उठवायचं, त्यांना घेऊन जायचं, मग त्याच्यातच मला इतकी जोराची शी आली की काय सांगू. हां, मर्यादाच नव्हती त्याला काही. तर मी म्हटलं की तुम्ही जरा इथे थांबा. मी हिच्या ह्या भाईशूच्या हातामध्ये कॅमेरा दिला, आय मीन माझा मोबाईल दिला. हां, आणि मी तिला म्हणाले मला जोराची आली आहे, मी जाऊन येते. हां, याक, इतकं घाणेरडं कॉन्टेंट आणि काय ते बोलण्याला, त्या वागण्याला काही अर्थच नाही आहे या बाईच्या. अर्थ तर सोडाच, पण हे काय म्हणजे गरज काय होती. मागच्या एका व्हिडिओमध्ये हिच्या मुलाला शी आली म्हणून त्याला दाबून ठेवली आणि त्याला झोपवलं, कसं तरी करून दाबलं, म्हणजे त्याच्या पोटात गोळ्या तयार झाल्या असतील, कडक गोळे झाले असतील. दुसऱ्या दिवशी त्याला किती त्रास झाला असेल या बाईने असं केलं. आणि हिला जेव्हा जोराची आली आणि ह्या व्हिडिओमध्ये हिला आली तर हिला काय मर्यादेच्या बाहेर आली. अरे बापरे, म्हणजे हे लहान मुलांच्या शीच्या मर्यादा ही डिसाईड करते, पण हिच्या शीला काही मर्यादा नाही आहे. हग्गू कॉन्टेंट, काय बोलायचं, काय सांगायचं, काय शेअर करायचं, कसली घाण बाई आहे. आणि इतकं बोलल्यानंतर मग वर हिला कोणी काही कॉमेंट केल्या तर हिचं असं असतं की मला असं कॉमेंट करतात, हे बघा मी काही कोल्हापूरची मुलगी नाही आहे. हां, मला काही एवढं माहिती नाही, माझ्या तिथल्या काही पद्धती नाही आहे. हां, जरी मी ते नाव घेतलं असलं तरी पण मी एक माझी आयडेंटिटी आहे. हां, ते मला मिळालेलं आहे, मी तिथे लग्न केलं आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला काहीही बोलाल. हां, अगं ह्यासाठी कुठलं मुलगी, कुठली सून, कुठलं काही असणं जरुरी नाही आहे. एक असं व्यवस्थित सुसंस्कारी व्यक्ती असणं इम्पॉर्टंट आहे. मग ती कुठचीही का असे ना. काय दाखवायचं, काय बोलायचं, म्हणजे काय मला शी आली आणि मला जोराची आली आणि मला हेच होत नव्हतं, मर्यादेच्या बाहेर आली आणि तिथे ते एस टी स्टँडला, बाप रे, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. इतकं घाण ते वॉशरूम, टॉयलेट ते ही यूज करून आली. नंतर मग त्याच हाताने त्या मुलांना खायला बिला पण घालत असेल, काय करत असेल. किती गचाळ बाई आहे ही. आणि नो वंडर हिच्या नवऱ्याला हिच्यामध्ये बिलकुल काही काडीचा पण इंटरेस्ट नाही दाखवत तो. अक्षरशः म्हणजे ते काही सांगण्याची गरजच नाही आहे, ते चेहऱ्यावरच दिसतं. किती ते हातात हात आणि गळ्यात गळे आणि कशात ते काय हिक्की चिक्की पिक्की काही दाखवलं ना मानेवर तरीही ते काही प्रूव्ह होत नाही. इतक्या चीप लेवलला लिटरली ती मुलगी पण आता एक बऱ्यापैकी म्हणजे तिला ती समज आलेलीच आहे. कारण ही आई अशी घाण गच्चाळ, इतकी वाह्यात आई आणि वाया गेलेली आई तिला मिळाली आहे नशिबाने. तिच्या बदनसीब आहे तिचं कमनशीब आहे. त्या कमनशिबाने अशी आई तिला बघून अशा, आणि वडील असे आहेत की ज्यांचा काही असून पण नसल्यासारखेच आहेत, ते काही फायदाच नाही आहे त्याचा. तर त्यामुळे हे फक्त तेच आहे, लहानपणापासूनच हे भोगी आईबापांना बघत आली आहे ती. तर काय जरा तरी लाज वाटू द्या, कसं वागता, कसं काय राहता, काय दाखवता. इतके घाण म्हणजे इतकं घाणेरडेपणा मी कुठेच बघितला नाही आहे.
आणि हेच त्या घरमालकाने पण बघितलेलं असणार आहे. इतकी घाण त्या घरातनं निघाली, जशी ही आतून बाहेरून घाणेरडी आहे तसंच तिने घर पण अक्षरशः घाणेरडं घाण करून ठेवलं होतं. ते क्लिनिंगच्या नावाखाली ते प्रमोशनसाठी नुसतं असं साफ करायचं, हे ते ढकलाढकली, नुसतं पाण्याचा चिखल करायचा, सगळं तुंबलेलं असायचं. जशी ही तुंबलेली आहे, हिचा नवरा तुंबलेला आहे, तसं हिच्या घराचं सिंक पण तुंबलेलं आहे अक्षरशः. म्हणजे ह्यांना आपण म्हणू शकतो ना, गटार माणसं आहेत ही, गटार. फक्त आणि फक्त यांचं रिलेशनशिप, एकत्र राहणं, एकत्र येणं, हे फक्त जेवाजेवीसाठी आहे बस, त्या व्यतिरिक्त काही नाही. आणि मला वाटत नाही हिच्या नवऱ्याला त्याच्यासाठी पण हिची गरज आहे. ही गळ्यात पडलेली ब्याद आहे, अक्षरशः गळ्यात पडली आहे हिने. आणि त्यात आता 2 मुलं झाल्यावरती तर आता कठीणच आहे सगळं. पण खरंच इतकं म्हणजे इतकं घाण. ते कपडे बघितले का कसे घालते. ठीक आहे अबा, मी पण घालतो, तुम्हाला दरवेळेला म्हणते ना, माझा एक फोटो तुमच्याकडे आहे शॉर्ट्समधला, आणि ते शॉर्ट पण जरा बघा, जरा राहणीमान बघा. आणि तुमचं बघा, ते काय घालते, सगळं ते पोट दिसते. आणि काय ते आता आपण काहीतरी काम करणार आहोत बाबा, अंग मेहनतीचं काम करणार आहोत, काही वस्तूवरून काढणार आहोत, ठेवणार आहोत, काय झाडू पोचा धुणी भांडी काहीतरी करणार आहोत, वाकणार आहोत, तर कसं तेव्हा काय तुम्ही ट्रिपला वगैरे जाता तेव्हा गोष्ट वेगळी आहे. पण घरामध्ये आपण कसे कपडे घालतो, त्याच्यामध्ये आपण कसं वावरतो, आपण कॅमेरामध्ये कसं दिसतंय, ते इतके घाणेरडे. मी फोटो लावते आज थंबनेल बघा तुम्ही, काय कपडे. आणि ती पॅन्ट, त्या पॅन्टला सगळं, हा ते पॅन्ट आहे की भानशर आहे काय माहिती. असले कपडे पण हिने असं 2दा वापरून पण कोणाला दिले तरी त्या माणसाला तर मला वाटतं काहीतरी विष्ठरोगच होईल, विष्ठारोग होईल, विष्ठारोग काय. तर म्हणे मी तो बेड आणि ती मॅट्रेस देऊन टाकली, आणि ते शेजारच्यांना एक मी घेतली आणि 2 होत्या माझ्याकडे एक्स्ट्रा, त्या मी देऊन टाकल्या वगैरे. तर हिला एकीने कॉमेंट पण केली होती की ती किती महाग असते आणि काय असतं, माझ्याकडे आहे मला माहिती आहे, पण तू देऊन टाकलीस, हे खूप मोठ्या मनाची आहेस, असं कोण देत नाही. हो का, तुमच्या पैशाने तुमच्या नवऱ्याच्या तुम्ही वायझड अंडे तुम्ही त्यांचं बघून स्वतःचे पैसे खर्च करून घेता, म्हणून जे नवऱ्याला परवडत पण नसेल त्याच्या मानगुटीवर बसत असतील. पण हे नाही बघत की तिला फुकट मिळाली आहे, तिला न द्यायला काय झालं आहे, तिला फुकट मिळालेलं आहे. ते एवढी अक्कल असती ना तर आपल्या मुलांसाठी घेऊन गेली असती ती. पण तिथे दुसरं मिळेल ना, फुकट्यांना काय आहे. आणि मग म्हणायचं की अरे आम्हाला तर आमच्या मेहनतीने आणि आमचं हे काय, कसला नागडा बघून नागडेपणा दाखवून गोळा करता का तुम्ही ॲडव्हर्टायझर्स, का ते प्रमोशनवाले. नागडेपणा व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे. नुसतं त्या बायका पण यांचा नागडेपणा आवडीने बघत असतात, चगळत असतात, आणि पुरुषांचं तर काय बघायलाच नको, त्यांची तर मज्जाच मज्जा आहे. पण असा नागडेपणा, असलं घाण कोणाला बघायचं आहे. म्हणजे इतकं चांगलं चांगलं जर बघायचंच आहे ना तर खूप चांगलं, डोळ्यांना सुखद तरी वाटलं पाहिजे ते. मग असं काहीतरी छान, असं छान छान तरी कोणाला तरी बघा. हे चॉईसच असली आहे. कसले घाणेरडे लोक असतील जे ह्यांच्यासारख्यांना नागडं बघायला उत्सुक आहेत. बाप रे. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी झालेत, आणि मी ते असं तो नॅचरल ग्लो नाही आहे, आणि ते मी BB क्रीम लावलेलं ना त्याचा ग्लो आहे. तर लोक मला विचारत होते किती फिल्टर, तर मी फिल्टर नाही लावलं आहे. हां, ते म्हणजे पिंपल कमी झाले ना, आणि मी BB क्रीम झालं ना त्याचा ते चकाकी आहे, त्याचा ग्लो आहे. हां, अजिबातच तो ग्लो कुठच्याच अँगलने वाटत नाही आहे. ते माकडाचा चाबो तुझ्या थोबाडावर थापल्यासारखा वाटतं, लाल 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 करून, त्या फन्नीसारखं. त्या फन्नीच्या थोबड्यामध्ये आणि तुझ्या थोबड्यामध्ये काही फरक नाही आहे. हां, मी करते प्रमोशन, आणि मी सगळं क्लिनिंगचे वगैरे आता तरी मी कमी केले आहेत, आणि त्याचं मला काहीच रिग्रेशन नाही आहे. रिग्रेशन, अरे रिग्रेट असतं ते, रिग्रेशन काय आहे. रिग्रेशन काहीही बोलत असते, काय पण. म्हणजे ते कॉन्टेंटला ना अर्थ आहे ना तिच्या बोलण्याला काय अर्थ आहे. इतकी चिपडी बाई आहे ना, इतकी चीप आहे ना, खरंच यार. आता मला वाटतं त्यांना ना, ते चिंचिनला तर लाज वाटत असेल, कुठे तोंड लपवायला जागा नाही राहिली त्याला. आणि वर त्याचे चाळे तर वेगळे चालूच असतात, म्हणूनच तो करत असेल. आणि हिला स्वतःमध्ये सुधारणा करणं जरुरी आहे त्यासाठी, जर ते थांबवायचं असेल तर. आणि असा माणूस ज्याने तुला फक्त त्याचसाठी तेव्हा पण असं जे हिची लव्ह स्टोरी वगैरे ऐकली त्याच्यावरनं म्हणजे कळलंच आहे. जे पहिले काय रात्री तिला थांबवून घ्यायचा आणि मग तिथे राहायची, आणि तिथे काय तुम्हाला वाटतंय रडत असायचे, नुसते रडायचे बसून.
हां, असं वाटतं आत्ता पण फक्त आणि फक्त ते हिचे भडास तुंबलेलं हिचं काढायला तो भेटतो आणि ते बघावं तेव्हा आपलं ते दाखवत असते. लास्ट टाइम मीटअपला पण गेलेली तर ते लपवत होती, ते हाईड करत होती. म्हणजे हाईड करण्याचं तिचं पर्पज नव्हतंच, पण दाखवत होती मुद्दामून तिथे असं स्पॉट की बघा मी हे करते म्हणून, कव्हर करते. आणि मग तसंच मानेवर घेऊन ते मीटअपला फिरत होती. आणि आत्ता पण आल्या आल्या लगेच दुसऱ्या दिवशी मान भरून ठेवली आहे या बाईने. फक्त आणि फक्त स्वतःची मिटवायला बस, तेवढंच आहे यांचं. इतकं म्हणजे मला कळत नाही ते कसलं पारिवारिक चॅनल आहे का कसला कॉन्टेंट आहे ह्यांचा. आणि ही असे चाळे करून, हे असलं वागून हिला असं वाटतं की तो मुठीत राहणार आहे. जसं ही आली तसं त्याचं आता दुसरीकडे जाण्याचं स्वतःच बोलली आहे की मी इथे आली आणि आता ना इथे काम चाललं आहे आणि त्यांचं सगळं तो मेल चेक करतो आहे आणि त्याला बरेच ऑफरही आले आहेत, 2-3 ऑफर आले आहेत, पण मी इथे एकटी राहणं शक्यच नाही, मी इथे एकटी राहूच शकत नाही. का आता तर मिसळीची सवय झाली आहे ना, म्हणून आता बहाणे शोधते. परत जाईल तिथे मिसळ खायला दादा पादा करत. दादा आहे म्हणून मी चालली आणि त्याला चिंचिनला काहीतरी दुसरे ऑफर आली आणि हे झालं आणि ते झालं आणि 2 वर्ष म्हणे आता झाली आहेत एका पोझिशनवर, आता त्याचं प्रमोशन. हे इतकं म्हणजे इतकं सर्रासपणे, इतकं असं कोण आता ते देणारा पण जो असेल ना, जे कुठे ज्या ह्याच्यामध्ये काम करत असेल ती कंपनी पण बोलेल की नाही देणार बाबा, हे काय तुम्ही आधीच स्वतःचंच ठरवून वगैरे. या गोष्टी किती कॉन्फिडेन्शियल असतात, प्रमोशन होणं, इन्क्रीमेंट होणं. ही तर बाबा म्हणजे असं शक्यता असेल जर तो सहज म्हणाला असेल की शक्यता आहे. आणि असं कुठलंच असं कुठेही मॅन्डेटरी नाही आहे की तुमचं 2 वर्षांनी प्रमोशन, आता तुम्ही 2 वर्ष एका पोझिशनवर होतात म्हटल्यावर आता तुमचं प्रमोशन होणारच. हे किती फालतूपणा. आणि काय ते बोलायला काय जिभेला काही हाड हिच्या हाड. आणि जितकी तुमची हायर पोझिशन असते ना तितके प्रमोशनचे चान्सेस लेस होतात. प्रत्येक वेळेला ही म्हणते की त्याची खूप तो हाय पोझिशनवर आहे, हाय पोझिशनवर आहे. नाही, मी हाय राहायला आवडतं वाटतं त्याला, तीच एक पोझिशन आहे त्याची, पोझिशनवर आहे म्हणे. बोलून बोलून प्रत्येक वेळेला फूड अँड बेवरेजच असतो आणि काय नसतं त्याच्या पुढे मजल तर जात नाही. आणि हाय पोझिशनवर आहे, हाय पोझिशनवर आहे, हाय. ही ब्याद यायली ते असं ह्याला वाटलं नव्हतं. ह्याची इथे मजा मजा चाललेली, त्याचं काय अडत नाही. त्याला तर असं वाटतं उलट बरंच आहे बाबा, नाही येत तीच बरं आहे. ते सांभाळ तुझी ती 2 पोरं आणि तू राहा. आणि मध्ये मध्ये ठीक आहे तेच चांगलं होतं, मध्ये मध्ये तुला जरा काय आहे ते देतो, नाही तर तू 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 तेरा देख, असं त्याचंच होतं. पण ही आली खरोखरच, अरे बापरे. मग आता हिला काहीतरी मला वाटतं ढाचे देतोय की मला दुसरीकडे जॉब, नाही तर तोच डेस्परेटली ट्राय करत असेल की कुठेतरी बाहेर मिळावा. नाहीतर मग तुम्ही मला सांगा, आपण आपल्या फॅमिलीला बोलवतोय, एका बाजूला आपण त्यांना बोलवतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अचानकच इतके दिवस कधी ऑफर नाही आली, ती ऑफर आली आणि आता जायचंय. याचा अर्थ तोच ट्राय करतोय ना. म्हणजे इथे बोलवून इथून त्याला सटकायचंय. आणि म्हणूनच तो घर पण चेंज नाही करत आहे, कारण पहिले त्याला एकट्याला राहायचं होतं म्हणून ते घर पुरेसं होतं. आणि आता त्याला तिथून निसटायचं आहे, मग या तिघांसाठी पण पुरेसं आहे म्हणून त्याला त्यांना तिथेच ठेवायचं आहे. हां, समजलं का चड्डी? हां. आणि नक्कीच ह्यांचं तर इतकं झालेलं आहे ना, म्हणजे इतकं जी नोटंकी इतकी दाखवते ना, असं त्यानं असं केलं तसं केलं, ते कव्हरअप करायलाच असतं. कारण प्रत्येक वेळेला ही आता मध्यंतरी तर इतकं मी नर्क भोगला आणि माझे दिवस असे होते आणि मी काय सांगू. आणि तो एक कोणतरी आलेला त्याचा चुलत भाऊ का मामे भाऊ, तेव्हा त्याला पण म्हणत होती की पण तो असं करतो आणि शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे, ठीक आहे मी ठेवून बघते आता त्याच्यावर विश्वास, तो पुन्हा नाही करणार असं त्याने मला प्रॉमिस केलं आहे. सो फुल भसड झालेली यांची, फुल काय ना काहीतरी यांचं चालूच असतं आणि खूप मोठ्या लेवलवर सीन झालेला आहे. हिने वेळोवेळी आपल्या व्हिडिओमधून, पॉडकास्ट म्हणते, व्हिडिओमधनं ते हिंट दिलेले आहेत. आणि मग नंतर ते कव्हर करायला लोकांनी गेस करायला सुरू केलं की मग म्हणायचं नाही तो माझ्यासाठी हे करतो आणि दूध तापवतो आणि पोहे बनवतो. मोठी झालं सगळं काढून इज्जतचा भाजीपाला करून. आणि नंतर मग वरून लोकांना वेठीस धरायचं की तुम्ही असं आणि तसं विचार करतात आणि असं काय नाही आहे तसं काय नाही आहे. अरे मग अर्धवट गोष्टी सांगूच नको ना, सांगायचं तर पूर्ण सांग, नाही तर नको सांगू. होऊ दे दूध का दूध, पाणी का पाणी, कळू दे ना चिंच्या कडक्या किती दम आहे तो त्याच्यामध्ये. आणि त्या घरमालकाला म्हणते, म्हणजे इतकी ह्याच्या पुढे ना मी तर म्हणते त्या घरमालकाचं जाऊ दे, त्याला मिळेल. ही गेली तर गेली, घाण गेली, सुटला तो. आणि पुढच्या वेळी ठेवताना तो कोणाला पण 10 वेळा विचार करेल. कोणी किती काही सांगितलं तरी तो आता कुठले यूट्यूबर, मला तर आता वाटतं की बाकीच्यांनी ते एक आता धसका घ्या
की तुम्ही जर हिच्यासारखे असाल तर तुम्हाला भाड्याने वगैरे घर मिळणं मुश्किल होणार आहे हिच्यासारख्या बायकांमुळे. दुसरी गोष्ट, तू जे काही बोलत होतीस की त्याने मला असं केलं आणि मला लक्षात राहतं आणि माझी मेमरी एवढी शार्प आहे आणि काय घाण, मी पैसे दिले म्हणजे सगळं नसतं. पैशाचा माज कोणाला दाखवते ग भिकारडी बाई. तुझी तर आता दाखवते मी, थोड्या वेळाने काढते तुझी लायकी. म्हणजे लिटरली म्हणजे तू काय बोलते, पैसे आणि मी देणं लागतंच तुझं, न देऊन जाणार कुठे. उपकार करते का तू वेळच्या वेळी भाडं भरतेस ते? हां, इतकी पैसेवाली इतकी आहे तर तुझी आई कशाला सरकारला लुटते? त्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. मोठी दारिद्र्य रेषेखाली आहे का तुझी आई? नुसतं घेते खोटे फॉर्म भरते, लोकांना पण आयडियाज देते. आणि जर खरी असेल तर मग एक्सेप्ट कर की आहोत आम्ही तसलेच म्हणून. मोठेपणा दाखवायचा पण किती, आणि ज्याचे त्याचे हक्काचे पैसे आहेत तर ते त्यांना द्यायला नको का? मी त्यांना देत होती, मी त्यांना भाडं देत होती, मी कधी एकदा पण नाही चुकवलं. तू भाडं देत होती म्हणून काय तुला घाण करण्याचा हक्क मिळाला का? अगं तू ती घाण काढलीस ना, ती घाण बघूनच दिसत होतं की तू पहिल्यांदा आता घर सोडताना ते साफसफाई करतेस त्या घराची. ह्याच्या पहिले तू कधीच तो किचन ओटा सोडला आणि ते तुझं काय ते पोचापोची आणि बाथरूम आणि घाण साफ करणं सोडलं तर बाकी कुठेच तू बघितलेलं नाही आहे. ती ट्रॉली खेचली त्याच्यातनं झुरळं बाहेर यायची. इतकीच जर साफसफाई ठेवली असतीस तर झुरळं बाहेर दिसलीच नसती. झुरळं दिसत आहेत त्याच्यामध्ये. तिथे ते काय ते किचनच्या त्या खिडकीच्या इथे कधी पण कोळिष्टक आणि ते जाळ्या आणि काय काय सगळं धूळ आणि माखलेलं असायचं तुझं. आणि कसली साफसफाई, ती इतकी घाण निघाली आहे. त्या घाणीवरनंच अंदाज येतोय की पहिल्यांदा ते सुद्धा घरमालक बडबडला म्हणून ते आता तू त्याला प्रूव्ह करायला साफसफाई करून देतेस आणि दाखवून देतेस. आणि तू कितीही घाण जरी आवरलीस तरी ते त्याला करायला लागणारच आहे. कारण आपण जेव्हा राहतो तेव्हा आपण त्या गोष्टींचा, तिथल्या त्या वास्तूचा उपभोग घेतो आणि त्यामध्ये ती वास्तू थोड्याफार प्रमाणात का होईना आपण कितीही चांगलं ठेवलं तरी ती खराब होतेच. आणि कितीही साफसफाई करून दिली तरी घरमालकाला दुसऱ्याला देताना ते परत सगळं कलरपासून सगळ्या गोष्टी करून द्यायला लागतात. त्याच्यामुळे ते पैसे घेणारच. आणि तू काय साफसफाई आणि किती काय, इतकी घाणेरडी बाई. ते सगळे कुत्री गोळा करून बसायची, मग ते पण काय तिथे उलटी शी शू काय 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 करत असतील. त्या वरांड्यात किती वास असेल. तिथे त्यांची ते डिलिव्हरी पण झाली आणि सगळं काही हे केलं. किती घाण, अक्षरशः घाण. म्हणजे ती मुलं, त्या मुलांना धड अंगभर कपडे पण नसतात. ते कसं ती मुलं राहतात आणि कसं खातात आणि काय ते. आणि म्हणे लहान मुलं आहे तर होणारच, लहान मुलं आहे तर होणारच. अरे ते आपल्या हातात असतं. ते लहान मुलं करतात पण आपण आवरायचं असतं ते वेळेच्या वेळेला. रात्रभर प्रमोशनसाठी तू तसाच कचरा त्या बड्डेच्या वेळेला तसंच ते घाण तसंच खरकटं वगैरे रात्रभर ठेवलंस का? तर तू म्हणालीस की मी प्रमोशनसाठी मुद्दामून ठेवलं होतं. नाही तर असं कोण रात्री हे करतं? हां, लक्ष्मी येत नाही. हां, अगं लक्ष्मी काय, ती म्हणते ना मी, ती लक्ष्मी कधीच फळणार नाही. तुमचं हे असंच जाणार. आणि 1-2 लाखाच्या फीजच्या बाता करतेस ना तू. त्या मुलांना झोपायला जरा गादी घे, त्यांना फी भरते मोठी. स्वतःच्या त्या घाण म्हणजे ही DBS अखंड म्हणजे इतकी हपापलेली आहे ना. ह्यांच्या डोक्यामध्ये, ह्यांच्या शरीरामध्ये फक्त एकच हार्मोन आहे आणि तेच बस तेवढंच तुंबलेलं तेच काम करत असतं. अख्खा दिवस 24 तास फक्त तेच. हवसके पुजारी आहेत हे लोक. त्या घरमालकाचा सगळं ॲड्रेस वगैरे रिव्हील करून टाकलास. आता उद्या, आता ज्यांना माहिती आहे ठीक आहे की बाबा तू तिथून सोडून गेली आहे, पण कोणतरी असं ज्यांना माहिती नाही आहे तर कोण येईल त्याचं तिकडे येईल. आणि आता तू सांगतेस की माझं पुण्याचं विचारू नका आणि मी सांगणार नाही आहे आणि उगाचंच नको, मला माहिती आहे. तूच सांगशील हे माझ्याकडनं लिहून घे. तुझ्या तोंडाने तू स्वतः सांगशील. आणि कितीतरी लोक आधी त्या घरात येऊन पण गेले आहेत तुमच्या. राहिला प्रश्न तुझ्या मुलाच्या स्कूलचा, तर तू स्वतः पण म्हणाली की मी सांगेन, मी स्कूलचं नाव पण सांगेन आणि काही प्रश्न नाही आहे कारण ते म्हणजे मीच घ्यायला आणायला सोडायला जाणार आहे, त्याच्यामुळे टीचर कोणाच्या हातात पण देत नाही. प्रश्न तुझ्या मुलांचा नाहीच आहे. तुझ्या मुलांची सेफ्टी आणि काय, कोणाला काय पडली आहे. कोण घेऊन पण जाणार नाही त्यांना. घेऊन गेले तर सोडून देतील परत आणून. कळेल नाही चड्डीची पोरं आहेत म्हटल्यावर अजिबात ठेवून घेणार नाहीत.
सेफ्टीचा प्रश्न दुसऱ्या मुलांचा आहे, दुसऱ्या मुलांच्या सेफ्टीचा प्रश्न आहे, जे आजूबाजूला असणार आहेत किंवा तुला जे ओळख दाखवतात, तू ज्यांना म्हणतेस ना की माझे सोकॉल्ड सबस्क्रायबर त्या स्कूलमध्ये त्यांची मुलं पण आहेत, मला खूप आनंद व्हायला, हां, त्यांच्या सेफ्टीचं आहे. आणि तुझ्या मुलाने ऑलरेडी त्या स्कूलचं नाव रिव्हील केलं आहे आणि तू ते तसंच ठेवलंयस, ऑर्किड इंटरनॅशनल. इतकी लालायक बाई, इतकी लालायक बाई. कशाला ना, कोण कशाला हिला ठेवून घेईल, कोण कशाला, म्हणजे म्हणे की घरमालक म्हणतो की तुम्हाला तुमचा ॲटिट्यूड बदलावा लागेल. हिला ॲटिट्यूड, कसला ॲटिट्यूड आहे या भिकारी बाईला, कसला काय ॲटिट्यूड नसेल म्हणाला तो म्हणाला असेल की तुम्ही ना तुमच्या लायकीत राहा, तुझ्यासाठी तोच शब्द आहे, औकातीत राहा, समजली ना, फालतू बाई कुठची. 4 जणं विदाऊट हेल्मेट, ना बापाला पडली आहे ना आईला तर काय, म्हणजे तो बाप आहे तो पुरवते तेवढंच तिला पाहिजे बापाकडनं, आणि बापाला काय कोणी आहे नाही आहे, कोणी नसलं तरी चालेल असलं आहे वाटतं. तो तर बघूनच वाटतोय. आणि त्याचं अजिबात, म्हणजे एक असतं ना चेहऱ्यावर काहीतरी थोडं तरी आनंद किंवा काहीतरी असं दिसून येतं जेन्युइन, आपण आपल्या मुलांसाठी, असं अजिबात त्या चिंच्याकडे ती फिलिंगच नाही आहेत त्याला कसल्या. आणि आता येऊया मेन मुद्द्याकडे, जी मेन इम्पॉर्टंट गोष्ट, सो बात की एक बात. हिने इतके म्हणजे इतके डेंगे हाकते, सतत तिचं चाललं असतं मी 3-4 लाख काय कमवते आणि मी काय सोनं घेते आणि मी एवढं सेविंगच करते आणि मी एवढं फीजच भरते आणि रदर ह्याच्यापेक्षा जास्त पण एक्सपेन्सेस होऊ शकतात. म्हणजे इतक्या बढाया मारते आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपयावाली ही दलिंदर. म्हणजे इतकं बोलते. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, हिच्या मुलांना झोपायला साधी गादी पण नाही घालत ही बाई. ज्या कपड्यामध्ये सकाळी ते स्कूलला चालले होते, ते स्कूल बघायला काय ते ॲडमिशनसाठी, त्याच कपड्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, अक्षरशः सतरंजीवर उठले. हे आईबाप तिथे हिक्क्या पिक्क्या आणि काय पिकवत होते आतमध्ये. मस्त ती नवीन गादी आणली आणि त्या गादीवर, नवीन नाही म्हणजे ती जुनी, ती आणली आणि तिथे गादीवर मस्त यांचं चाललेलं धमाल चोकडी, आणि पोरं आपली बाहेर सतरंजीवर झोपली आहेत. कसे आईबाप आहेत रे, कसे आईबाप आहे ना. झोप तर जाऊच दे, हे मिडनाईट कम्फर्ट ही इच्छा पण कशी होते आपल्या मुलांना तिथे बाहेर असं कपडेही न बदलता तसंच त्याच अवस्थेत असं झोपवलंय सतरंजीवर. त्या पोराच्या अंगावर साधी चादर पण नव्हती ना, त्याच्या डोक्याखाली उशी होती, त्याच्या डोक्यावर चपला होत्या, चपलांचा ढीग पडलाय त्याच्या डोक्याच्या वर. अशा अवस्थेत त्यांना ठेवून ही बाई तिथे आतमध्ये चाटायला गेलेली. इतकं घाणेरडं तोंडात येते ना माझ्या. बाताच करू नये या बाईने, बाता अजिबात. ते सोनं आणि काय कसलं काय बुकनीत घालते, ह्यांच्याकडनं काय इन्स्पायर व्हायचं आणि काय इन्फ्लुएन्स व्हायचं. असं तर घाणेरडं, इतकी घाणेरडी अशी भिकार दळिंदर असं तर आपण दुसऱ्यांना पण कधी वागवत नाही, कधी दुसऱ्यांच्या मुलांना पण नाही. आपल्याकडे जी लोक येतात, ज्यांना राहायला येतात, त्यांना आपण, आणि सगळ्यात आधी तर मुलं असतील तर आपल्या घरातच ते संस्कार आहेत की मुलांना पहिले प्रायोरिटाईज केलं जातं. सगळ्यात आधी आपली प्रायोरिटी मुलांची असते. आता आपलं लहानपण आठवा, आपलं बालपण आठवा, आपण आपल्या आत्या, काका, मामा कोणाकडेही जाणं आठवा. ते भलेही त्यांच्याकडे एक गादी असेल, त्या गादीवर मुलांना झोपवलं जायचं आणि नातेवाईक वगैरे ते लोक ॲडजस्ट करायचे, मोठे घरातले ॲडजस्ट करायचे. म्हणजे आपण दुसऱ्यांकडे इतकं. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. मी नेहमी सांगत आले की मी लहानाची मोठी माझ्या शेजाऱ्यांकडे झाली, तर त्यांच्याकडेही मी जेव्हा कधी रात्रीची पण ओव्हरनाईट काही प्रोग्राम वगैरे असतील तर राहिली आहे, किंवा इवन दुपारीही. पूर्वी असायचं ना ते असं एक दुपारी असं सगळेजण झोपायचे, 1 तास तरी झोपायचे, असं 3 ते 4, आणि मग 4 वाजता उठून चहा वगैरे करायचा. तर त्यावेळेला पण 3 ते 4च्या झोपेला पण मला ते असं छान स्वच्छ धुतलेली चादर, उशी सगळं द्यायचे. जे ते स्वतःसाठी करायचे ते माझ्यासाठी सगळं करायचे. आणि ही बाई ही त्या पोरांना, स्वतःच्या पोटच्या पोरांना असं वागवते का, कशाला? कारण ते तुंबलेलं बाहेर काढायचं हिला म्हणून. अरे मग काढ ना, इतकी तुंबली आहे तर काढ. तुला कोणी नाही म्हणत आहे, चल ठीक आहे, आज तुम्ही नवरा बायको करायचे तुम्हाला करा, पण मग त्या मुलांचा पण थोडा विचार करा. तुमच्याकडे एवढा जर पैसा आहे, एवढं जर सगळं आहे, तर काहीतरी त्यांना व्यवस्थित त्यांची अरेंजमेंट करा ना. का पैसा फक्त आपलं सोनं नाणं हे करण्यातच आहे? अख्खं आयुष्य भिकाऱ्यासारखं काढल्यानंतर सोनं नाणं न करायला झालंय काय?
का नाही करू शकणार? दर महिन्याला काय दर 15 दिवसाला करेन मी अशी तुझ्यासारखी भिकारडी लाईफ जर कोणाची असेल तर. आणि प्रत्येक वेळेला या बाईचा अट्टहास असतो की आपली मुलं कशी झोपतात, कुठे झोपतात, आम्ही कुठे झोपतो. मग ते गावाला गेली सासू सासऱ्यांकडे, तिथेही अगदी असं निक्षून सांगत होती की आम्ही त्यांना वेगळ्या बेडरूममध्ये, आम्ही वेगळ्या बेडरूममध्ये हे झोपतो. मग तिथे पण ते नाशिकच्या घरामध्ये पण ते एकदम सांगत होती की ते कशाला ना, तुम्हाला काय काय करायचं आहे? लोकांना हे किडे कशाला सोडायचे आहेत तुम्हाला? तुम्ही एकमेकांबरोबर जेवा आणि 4 गावाबरोबर जेवा, नाही तर आणि कोणाबरोबर जेवाजेवी करा. कोणाला काय घेणं देणं आहे? तुम्ही कसं करता, काय करता, तुमच्या मुलांना कसं ॲडजस्ट करता? ते जो कोणी प्रश्न विचारलेला ना मावसाडला, तो मावसाडपेक्षा हिला विचारा. हिने तुम्हाला उत्तर दिलं असतं की कसं छोट्या खोलीमध्ये कसं ॲडजस्ट करायचं, कसं करतेस बाई तू. ही तुम्हाला नक्की ह्याच्यावरती ही एकदम बरोबर तुम्हाला इत्तमभूत माहिती देईल. असली आहे ते पण करेल ही बाई, तुम्हाला लाईव्ह पण दाखवेल. इतक्या लेवलची चनीबाई आहे. हिच्याकडनं अक्षरशः म्हणजे काहीच शिकण्यासारखं नाही आहे. एकदम म्हणजे एकदम वाया गेलेली आहे. आणि ते त्या चिंचिनला पण चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच तो पण तिला तसंच वागवतो. आणि मी तुला चड्डी हे सगळं आज ह्यासाठी बोलली, कारण तुझं जे रडगाणं होतं ना, जे तू सिम्पती कार्ड जे काही तू घ्यायला बघतेस की मीच का, माझ्याशीच असं का, कारण तू ते डिझर्व करतेस. कारण तुझं वागणं असं आहे की तुला त्याच प्रकारची ट्रीटमेंट मिळते. समजलं? सुधर आता. मुलं झाल्यानंतर आहे ना, एखाद्या बाईला ना परिपूर्णता येते. ते ह्याचसाठी म्हणतात कारण त्या बाईचं आईत रूपांतरण होतं. पण तू ना ती बाई कधीच नव्हतीस. ती बाई तू आधी पण ती बाई नव्हतीस. एक बायको म्हणून बाई नव्हतीस आणि आता तू एक आई म्हणून पण आई तशी नाही आहेस. त्यामुळे तुझं जे वागणं आहे, तुझं जे काही तू जे जसं वागतेस त्यावरून त्याला ती फिलिंगच येत नसावी की तुला तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे एका बायकोसारखी. सो स्वतःमध्ये बघ, शोध की आपलं काय चुकलं आहे. ठीक आहे, तो तर आहेच, त्याचं काय नाही, आपल्या संस्कृतीतच आहे. आपण ज्याला पॅट्रियार्की म्हणतो ना, ती संस्कृतीच आपली आहे. पण तुला कसं तुझं बाईपण, तुझं आईपण, तुझं स्त्रीत्व स्त्रीतत्व नाही, स्त्रीत्व जपता येईल ते बघ आणि तशी राहा. काही गोष्टी आहे ना मिळवण्यासाठी आपण तसं असावं लागतं. आपोआप नाही मिळत त्या. आणि त्या हिक्क्या आणि पिक्क्यांनी ना प्रेम प्रूव्ह होत नाही. त्याच्यामुळे जरा सुधर. आता तर जेनझी आणि जेन अल्फा तर एकदमच वेगळं आहे. आणि जेन झी पण नाही असली फालतूगिरी करत. कुठच्या जमान्याचं काय दाखवते तू? ते ना इतर गोष्टीतनं दिसलं पाहिजे तुमचं बॉन्डिंग. हिक्क्या काय, हिक्क्या अजून 4 जणांच्या मानेवर असतील ह्याच्या नावच्या. चेक कर जाऊन. आई बाई ए मनोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई ए मनोराचा कसा पिसारा फुलला फुलला. मोठी हिक्की दिली तर हिला वाटतं की वापरे किती मोठा माझा हिक्की मास्टर. हागरी चड्डी कुठची शी. म्हणजे स्टार्ट टू एंड इतकं घाण. रोजच्या व्हिडिओमध्ये इतकी घाण असते ना हिची. पर्सनल घाण प्लस ती घरातली घाण आणि काय वेगळी. म्हणजे हिची सगळ्या म्हणजे जे एकेका सगळ्या पॉईंटला घाण बघते. घाणेरडी बाई, नखशिखांत घाणीने भरलेली, बुचकळलेली. चला बस झालं बाबाशी, कसं तरी डुचमळायला लागलं मला. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत काप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि असले घाणेपासून लांब राहा. सी यू टुमॉरो. टेक केअर. बाय. मासलामा.